मुलगी जन्माला आली एवढंच तिचं पाप. घरात उपाशी राहिली, शाळेत हिणवली गेली, समाजानं नावं लावली आणि शेवटी विकली गेली. ही गोष्ट आहे अशा गल्ल्यांची जिथं चहाचा कप, एक पाव आणि एक शरीर सगळे एकाच भावात विकलं जातं. ही खरी कहाणी ऐकताना डोळ्यात पाणी येईल आणि मन शून्यात हरवून जाईल. कारण ही गोष्ट आहे अशा ठिकाणाची जिथं बायकांचा जन्म म्हणजे शाप मानला जातो. बाहेरून बघितलं तर रंगीबेरंगी वाटतं, पण आत गेलं की काळोखच काळोख. इथल्या बायकांच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण डोळ्यांच्या कोपऱ्यात सतत पाणी लपलेलं असतं. ही गोष्ट आहे त्यांची, ज्या समाजाच्या धरणीत गाडल्या गेल्या. साऊथ मुंबईत जगमाटांच्या मधोमध दडलेलं असं एक कामठीपुरा. ह्याचं वास्तव काय आहे तर चला पाहूया. कोरोना आलं, सगळं बंद पडलं, पण ह्या कामठीपुराच्या गल्ल्या थांबल्या नाहीत. ज्या बायका आधी देह विकून पोट भरायच्या, आता त्या दोन घास खायच्या आशेने कुठल्याही मार्गाला तयार होत्या. कामठीपुरा साऊथ मधलं एक गाव, जिथे एकीकडे अब्जोपतींचे बंगले आहेत आणि दुसरीकडे एशिया मधलं दुसरं सर्वात मोठं रेड लाईट एरिया. आजही तिथं काही बायकांचं शरीर फक्त 100 ते 200 रुपयात विकलं जातं. ग्राहक विचारतो कितना, आणि ती मुलगी जी काल परवाच कोणाच्या तरी घरातून फसवून आणलेली असते, नाईलाजाने मान हलवते. या गल्ल्यांमधून जेवढ्या बायका येतात त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक गोष्ट असते, फसवणूक. कुणाला नातेवाईकांनी विकलं, कुणी प्रेमाच्या नावाखाली फसलं. प्रत्येक कोठ्याला एक घरवाली असते, ती आधी स्वतः धंद्यात असते आणि मग नव्या मुलींना त्याच रस्त्यावर ढकलते. सुरुवातीला त्या रडतात, झगडतात, पण एक वेळ अशी येते की त्या स्वतःहून ग्राहकाकडे जातात, कारण ती घरवाली त्या मुलींना समजावते, पगली तुझ्याच भल्यासाठी करते, एकदा ही सवय लागली की पुन्हा स्वातंत्र्याची आठवणही होणार नाही. एका अमेरिकन पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन केलं आणि सगळा प्रकार उघडा केला. जेव्हा कोणी मुलगी धंदा करायला नकार देते तेव्हा उपाशी पोटी ठेवतात, मारतात, कधी कधी जबरदस्तीही करतात. तिला एका छोट्याशा पिंजऱ्यात बंद केलं जातं, तिथून फक्त किंकाळ्या ऐकू येतात. पण 152 वर्षापूर्वी कामठीपुरा वेगळं होतं. 1875 मध्ये ब्रिटिश लोकांनी इथे कामाठी म्हणजे कामगार बसवले. तेलंगणामधून आलेल्या लोकांना इथे वसवलं आणि तेलुगू भाषेत कामगारांना कामाठी म्हणतात, म्हणून नाव पडलं कामाठीपुरा. ब्रिटिश आर्मी सोल्जर्स साठी मनोरंजन म्हणून कामाठीपुरा तयार झाला. सरकारनं स्वतः वेश्यांना पगारावर ठेवून त्यांचा वापर केला. या सगळ्यांना चकला म्हटलं जायचं. एकाच कोठ्यावर 12 ते 15 बायका आणि त्या रोज 15 ते 25 सैनिकांना सेवा द्यायच्या. ही भीषण गुलामगिरी होती. त्या मुलींना दुसऱ्या कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती आणि जेव्हा सैनिक वेगळ्या ठिकाणी जात त्या बायकांनाही ट्रेन मधून तिथं पाठवलं जायचं. गावागावातून 14 वर्षांवरील मुलींना जबरदस्तीने उचलून आणलं जायचं आणि त्यांना 5 आण्याच्या वेतनावर विकलं जायचं. ब्रिटिशांनी या बायकांना 3 वर्गांमध्ये वाटलं. युरोपियन बायका पहिल्या वर्गात आणि भारतीय बायका 3ऱ्या वर्गाच्याही खालच्या दर्जात. आजही कामठीपुरा चालू आहे. 2000 पेक्षा जास्त स्त्रिया इथे काम करतात. काहींना फक्त 50 ते 100 रुपये मिळतात एका ग्राहकाकडून. यातूनही घरवाली, बेड चार्जेस, पोलिसांना पैसे सगळं वजा केलं की त्यांच्या हातात काहीच राहत नाही. ही केवळ एक बदनाम गल्ली नाही, ही एक सिस्टीम आहे जी बायकांना वस्तू मानते. समाज त्यांना कमी लेखतो, अपमान करतो, फक्त त्यांच्या पत्त्यांवरून त्यांच्या आत्मसन्मानाचा दर ठरवतो. या बायकांना समाजात मान नाही, बँकेत कर्ज नाही, नोकरी नाही. एक म्हणाली, मी शिकले आहे, मला काहीही काम चालेल, पण लोक म्हणतात तू कामाठीपुरातली आहेस. मग विचार करा, खरा गुन्हा कोणाचा आहे? कामाठीपुरा ही जागा एक प्रश्न आहे आपल्या समाजासाठी, आपल्या मानसिकतेसाठी. कधी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं तर कधी कोणाच्या पोटात 2 घास टाकतं. पण एक मात्र नक्की, या गल्ल्यांमध्ये अजूनही इज्जत विकते आणि इन्सानियत अजूनही कोणाच्या तरी उंबरठ्याखाली गहाण ठेवलेली आहे.